नमस्कार. आपण बघतोय की दरवर्षी जानेवारी उजाडला की नोकर कपातीच्या बातम्या यायला लागतात. पण 2025ची सुरुवात जरा वेगळी वाटते नाही? हो, नक्कीच. यावेळची जी चर्चा आहे ती फक्त खर्च कपात किंवा पुनर्रचनेपुरती मर्यादित नाहीये. बरोबर. ह्यावेळेस कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजे AI ह्याचा संबंध जोडला जातोय असं दिसतंय. अगदी. आणि त्यामुळे मोठे प्रश्न उभे राहत आहेत. खरंच AI मुळे नोकऱ्या जात आहेत का? आकडे पाहिले तर TCS मध्ये बघा 12,000, इंटेलमध्ये जवळपास 24,000, मायक्रोसॉफ्टमध्ये 15,000, पॅनासॉनिक 10,000. आकडे मोठे आहेत. खूप मोठे आकडे आहेत हे. कंपन्या जरी म्हणत असल्या की ही पुनर्रचना आहे किंवा कार्यक्षमता वाढवतोय, हो, नेहमीची कारणं. पण ह्यामागे नेमकं काय आहे? खरंच AIचा किती वाटा आहे यात? चला यावर आज बोलूया. नक्कीच. आता TCSचं उदाहरण घेऊ. त्यांच्या इतिहासातली ही सगळ्यात मोठी कपात आहे म्हणतात. हो, ऐकलंय. आणि यात 12,000 लोकांना काढलंय. विशेषतः मध्यम आणि वरिष्ठ व्यवस्थापन, हो. त्या स्तरावरच्या लोकांना जास्त फटका बसलाय. कंपनीचं म्हणणं आहे की हा कौशल्य जुळत नसण्याचा म्हणजे स्किल्स मिसमॅचचा प्रश्न आहे. त्यांनी म्हणे 1,14,000 लोकांना AIचं प्रशिक्षण पण दिलं. बापरे, एवढ्या लोकांना? हो, पण त्यातले बरेच व्यवस्थापक म्हणजे मॅनेजर्स ते मूलभूत गोष्टींच्या पुढे जाऊ शकले नाहीत असं त्यांचं म्हणणं आहे. अच्छा. AIच्या जगात ही दरी किती मोठी आहे? यामागे AIचा प्रभाव दिसतोय का तुम्हाला? बघा, स्किल्स मिसमॅच हे कारण जरी दिलं असलं तरी त्याचा संबंध AIशी आहेच. कर्मचाऱ्यांनी AI आधारित भूमिकांसाठी तयार नसणं हीच तर खरी समस्या आहे इथे. म्हणजे असं की कंपन्यांना आता अशी लोकं हवी आहेत जी AIच्या जगात टिकू शकतील, नवं काहीतरी करू शकतील. त्यामुळे जरी त्यांनी अधिकृतपणे नकार दिला असला की AIमुळे काढलं, तरी अप्रत्यक्षपणे AIचा दबाव तर आहेच. अच्छा, म्हणजे फक्त टूल्स शिकणं नाही तर विचार करण्याची पद्धत बदलणं गरजेचं आहे. अगदी. माइंडसेट शिफ्ट ज्याला म्हणतात तो महत्वाचा आहे. मग इंटेल, मायक्रोसॉफ्ट, पॅनासॉनिकचं काय? ते पण खर्च नियंत्रण, प्रक्रिया सुव्यवस्थित करणं, पुनर्रचना आणि AI सारख्या भविष्यातील तंत्रज्ञानात गुंतवणूक अशी कारणं देत आहेत. हो, हा एक पॅटर्न दिसतोय सगळीकडे. जरी स्पष्टपणे कुणी AIमुळे कपात असं म्हणत नसलं तरी या सगळ्यावर AIची सावली आहे का? नक्कीच आहे. कंपन्या जेव्हा स्ट्रीमलाइनिंग, एफिशियन्सी, लीनर असे शब्द वापरतात तेव्हा त्याचा अर्थ बऱ्याचदा हाच असतो की AI आता माणसांपेक्षा काही कामं जास्त चांगली किंवा जास्त वेगाने करू शकते. बरोबर. अर्थात फक्त AI हे एकच कारण नाहीये. खर्च कमी करणं किंवा इंटेलने जसं कोस्टारिकाहून व्हिएतनामला काही ऑपरेशन्स हलवली, हो तेही आहे. हे घटक पण आहेत. पण या पुनर्रचनेच्या निर्णयांवर AIचा मोठा प्रभाव आहे हे निश्चित. कंपन्या भविष्यासाठी तयार होत आहेत. आणि एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे की या कपातीचा परिणाम मध्यम व्यवस्थापन म्हणजे टीम लीड्स, डिलिव्हरी हेड्स, ऑपरेशन्स मॅनेजर्स यांच्यावर जास्त होतोय असं दिसतंय. हो, खरंय. त्यांची जी नेहमीची कामं असतात म्हणजे समजा शेड्युलिंग करणं, डॉक्युमेंटेशन, स्टेटस अपडेट्स देणं, रिपोर्टिंग वगैरे, ती कामं AI आता सहज करू शकते. म्हणजे असं म्हणता येईल का की कंपन्यांना आता फक्त प्रत्यक्ष काम करणारे म्हणजे डुअर्स किंवा एकदम वरच्या पातळीवरचे विचार करणारे म्हणजे थिंकर्स हवे आहेत. मधले स्तर कमी होत आहेत. अगदी. याचा अर्थ खूप महत्वाचा आहे. जी पारंपरिक कॉर्पोरेट शिडी होती ना, हो, जिथे तुम्ही हळूहळू अनुभवाने, प्रमोशनने वर जायचात, ती आता जवळपास नाहीशीच होत आहे. अरे बापरे. त्या जागी आता एक वेगळाच रस्ता आलाय, कदाचित जास्त वळणावळणाचा. आणि या रस्त्यावर टिकायचं असेल तर तुम्हाला सतत चालत राहावं लागेल. थांबलं की मागे पडणार. म्हणजे सतत शिकत राहावं लागणार. हो. आता तुमचा अनुभव किती वर्षांचा आहे यापेक्षा तुमचा कामाचा वेग कसा आहे, तुमचा आउटपुट काय आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं तुमची AI कौशल्य. AI कौशल्य ती किती महत्त्वाची ठरत आहेत. जुळवून घेण्याची क्षमता, अडॅप्टेबिलिटी हीच भविष्यातली गुरुकिल्ली आहे. तर हे स्पष्ट आहे की AI कामाचं स्वरूप बदलतंय आणि कंपन्यांची रचना पण बदलतेय. बरोबर. नवीन कौशल्य शिकणं आणि बदलायला तयार असणं विशेषतः मध्यम व्यवस्थापनातल्या लोकांसाठी आता खूप गरजेचं झालंय. ती शिडी आता विसरून जायला हवी. खरंय. मग विचार करण्यासारखा प्रश्न हा आहे की जर भविष्य हे शिडी चढण्यासारखं नसेल तर या सतत बदलणाऱ्या रस्त्यावर चालण्यासाठी कोणती कौशल्य आत्मसात करावी लागतील? हाच कळीचा मुद्दा आहे. ऐका, चेतन देशपांडे जे AIचे खरे जाणकार आहेत, एक ट्रू प्रॅक्टिशनर आहेत, ते तुम्हाला तुमची कौशल्य अपग्रेड करण्यासाठी मदत करू शकतात. ते तुम्हाला असं AI प्रो बनवू शकतात ज्यांना कंपन्या नोकरीवर ठेवण्यासाठी उत्सुक असतील.
अधिक माहितीसाठी तुम्ही chetanDeshpande.com ला नक्की भेट द्या.